नमस्कार मित्रांनो, माझे नाव डॉक्टर रियाज पठाण आहे। मी आम आदमी पार्टीकडून खोपोली शिळफाटा येथील प्रभाग क्रमांक 10 येथून निवडणूक लढत आहे। आम आदमी पार्टीचे आम्ही खोपोली शहरामध्ये मी नगराध्यक्षाची व त्याचबरोबर आम्ही 11 जागेवर आमचे उमेदवार उभे केलेले आहेत। खोपोली शहरामध्ये आम्ही मागील 2 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात आम आदमी पार्टीतर्फे आम्ही कामं केलेली आहेत। लोकांना माझं आव्हान आहे, तुम्हाला जर काम करणारे नेते हवे असतील, तुम्हाला जर खरंच परिवर्तन हवं असेल, तुम्हाला जर खरंच बदल हवा असेल, तर जो व्यक्ती खरोखरच आपल्या शहरासाठी काम करतोय, ज्या व्यक्तीला आपल्या शहरासाठी तडप आहे, जो आपल्या शहरासाठी तडफडतोय, ज्या व्यक्तीकडे व्हिजन आहे, जो व्यक्ती खरंच आपल्या शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो, अशाच व्यक्तीला आपण सर्वांनी येणाऱ्या आगामी निवडणुकीत 2 तारखेला मतदान करावे। अन्यथा कोणीही नंतर रस्त्यावर उतरू शकणार नाही। लोकांनी जर काम करणाऱ्या व्यक्तीला जर मतदान केले नाही तर खूप निराशा होईल। आज अशी अवस्था झालेली आहे का जे लोक फक्त पैसे वाटतात, मटण देतात, दारू देतात, अशाच लोकांना जर लोक मतदान करत असतील तर मग रस्त्यावर उतरून काम कोण करणार? जे लोक रस्त्यावर 5 वर्ष उतरून काम करतात, लोक जर त्याला मतदान करत नसतील तर मग निराशा पसरेल आणि कोणीही रस्त्यावर उतरून नंतर काम करणार नाही। तर मी लोकांना आवाहन करतो, आपण जे लोक हे आमिष देत असतात त्यांचे सगळ्यांचे आमिष घ्या तुम्ही, परंतु त्यांना मतदान करू नका। जो व्यक्ती सच्चा आहे, जो व्यक्ती खरोखरच आपल्याला काम करतोय, त्यालाच मतदान करा आणि ह्या वेळेला खरोखरच परिवर्तन घडवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।